नमस्कार, मी कोमल. आज आपण ब्रेड ऑमलेट कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी अंडी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून. ते अंडी या टोपामध्ये सुरुवातीला फोडून घेते. दोन अंडी घेणार आहे. म्हणजे नेहमी असं ऑमलेट खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीनं ब्रेड ऑमलेट जर बनवलं तर मुलं सुद्धा आवडीनं खातात. दोन अंडी फोडून घेतलेली आहेत. बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे मी. टोमॅटो टाकायचा आहे आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकते, धनेपूड आणि काळी मिरी पूड टाकणार आहे थोडीशी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. घरगुती लाल तिखट आहे ते थोडंसं टाकणार आहे मी. तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार कमी जास्त टाका. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी एकजीव झालं पाहिजे अंड्यामध्ये कांदा टोमॅटो सगळे. हे बघा अशा पद्धतीनं मिक्स करून घेते मी. हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे. तर ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी मी नॉनस्टिक तवा गरम करून घेतलेला आहे. तर तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. तर सुरुवातीला तेल लावून घेते तव्यावरती. तेल गरम होऊन द्यायचं आहे व्यवस्थित. तेल गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला मी हे जे आपण ऑमलेट बनवण्यासाठी अंडे वगैरे फोडून घेतली होती ते टाकून घेणार आहे. थोडंसं पसरवून घेते चमच्याच्याच मदतीने अशा पद्धतीनं. म्हणजे ऑमलेट जे आहे ते मध्ये असं जाड होत नाही खूप जास्त. आणि आता ब्रेड मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे ते ठेवून घेणार आहे. किती छान दिसते बघा. तर अशा पद्धतीने जर ऑमलेट बनवलं तर मुलांना सुद्धा खाताना छान वाटतं. म्हणजे दिसायला सुद्धा छान आणि थोडंसं वेगळं काहीतरी वाटतं त्या मुलांना सुद्धा. त्यासाठी अशा पद्धतीनं ब्रेड ऑमलेट एकदा नक्की बनवून बघा. ब्रेडला थोडंसं वरून तेल लावून घेणार आहे मी. आणि अलगद अशी खालची बाजू पलटून घ्यायची आहे आपल्याला. गॅस खूप जास्त फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर ब्रेड जे आहेत ते करपतील.
तर हे ब्रेड ऑमलेट जे आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेते. रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय ते. हे बघा, ते एका ताटामध्ये काढून घेते. तयार आहे ब्रेड ऑमलेट. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ब्रेड ऑमलेट एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुमच्या मुलांना जर चीज आवडत असेल तर याच्यावरती चीज जर थोडंसं खिसून टाकलं तर खूप छान लागतं. पण मी चीज नाही टाकलेलं. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे मी ज्या रोज नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं ब्रेड ऑमलेट.